नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। कर्ज वसुलीला वर्षभराची स्थगिती देण्यात आली असून पूर स्थितीमुळे शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारने दिलेत। म्हाडाच्या घरांसाठी अपात्र ठरलेल्या गिरणी कामगार आणि वारसांना आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत विशेष मुदत देण्यात आली आहे। याबाबतचे निर्देश कामगार उपायुक्तांनी म्हाडाला दिलेत। या निर्णयामुळे सुमारे 7,000हून अधिक अपात्र गिरणी कामगारांना दिलासा मिळणार आहे। आणि आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज 2 प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। पुण्यातील नव्या मेट्रो मार्गांमुळे आयटी हब, औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटन स्थळ जोडली जाणार आहेत। यामुळे शहरामध्ये मेट्रो, रेल्वे आणि बसचं जाळं विस्तारेल, प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। मेट्रो रेल्वेचे दोन्ही मार्ग एकत्रितपणे 31 किलोमीटर लांबीचे आहेत। यामध्ये एकूण 28 स्थानकांचा समावेश असेल। मार्गिका 4 ही मुख्य मार्गिका सुमारे 25 किलोमीटर लांबीची असून ती खराडी आयटी पार्क पासून सुरू होऊन हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत पोहोचेल। मार्गिका 4A नळस्टॉप, वारजे, माणिकबाग या मार्गांना जोडणार आहे। मुंबईची वाहतूक व्यवस्था गतिमान करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये आणखीन एक पाऊल पडलंय, कारण राज्य सरकारनं उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पाला 58,754 कोटी रुपयांच्या बजेटसह हिरवा कंदील दाखवलाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAला याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। हा प्रकल्प मुंबईतील रस्त्यावरील गर्दी कमी करण्यास मदत करेल। 55.12 किलोमीटर लांबीच्या या मार्गानं प्रवास वेळ कमी होईल, तसंच आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। मरीन ड्राईव्ह ते पालघर या 120 किलोमीटरच्या कोस्टल कॉरिडॉरची उभारणी केली जाते, त्याचाच हा एक भाग आहे। गावांचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन आता स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबवणार आहे। शहर आणि गावातील दरी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्रामधील नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमधील 75 गावात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता पाहूयात एक मोठी बातमी। क्रीडा विभागातर्फे प्रोजेक्ट महादेवाच्या राज्यस्तरीय स्काउटिंग अंतिम फेरीचं उद्घाटन मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचा पाया मजबूत करण्याच्या उद्दिष्टानं सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची औपचारिक सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास साधण्यासाठी प्रोजेक्ट महादेवाची अंमलबजावणी करण्यात येते। राज्यातील प्रतिभावान खेळाडू शोधणं, त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीसाठी आवश्यक पाठबळ देणं हे या प्रकल्पाचं मुख्य ध्येय आहे। पुणे शहर पोलीस ठाण्यामधील संख्या आता वाढणार आहे। पुणे शहराला लवकरच 5 नवीन पोलीस ठाणी मिळणार आहेत। नर्हे, लक्ष्मीनगर, येवलेवाडी, लोहगाव, मांजरी या 5 नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती लवकरच केली जाणार आहे। तर पुणे शहराला आणखी 2 झोन मिळून 2 पोलीस उपायुक्तांची नियुक्तीही होणार आहे। नव्याने 5 पोलीस ठाण्यांची स्थापना होताच पुणे शहरामध्ये एकूण पोलीस ठाण्यांची संख्या 45 होणार आहे। महाराष्ट्रामधील विद्यापीठांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्यावर भर द्यावा। राज्यामधील विद्यापीठं राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यामधील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचावणं आणि राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयामध्ये आढावा बैठक झाली। यावेळेला ते बोलत होते। गोराईमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार आहे। याबाबतचा आढावा पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलाय। या संदर्भातील सर्व प्रलंबित कामं वेगानं मार्गी लावण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी यावेळेला दिले। गोराईतील जागेचा विकास करताना तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मनोरंजन पार्क, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट तसंच आकर्षक उद्यानं अशा सर्वच सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली, येथेच थांबण्याची। नमस्कार।